अर्धशतक झळकवलं होतं त्या खेळाडूसाठी प्रत्येक षटकारा मागे रोहित पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारा मागे तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। चला तुर्बे टीम लगेचच फिल्डिंग सजवा। आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। यानंतरचा सामना देखील दोन्ही संघ रेडी राहायचा आहे आणि तो कुठला सामना असेल निखिल पाटील आमच्यापर्यंत पोहोचवा। दिविशा 11 टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे। नौसती दिवा करू अनाउन्समेंट। हम नको आखी मॅच बाकी आहे। नाही इनिंग ब्रेक मध्ये चला तुर्बे टीम वेळ वाया घालवू नका, वेळ फार महत्वाचा आहे। चला पुढच्या मॅच साठी दिविशा टीम रेडी आहे, पण त्यांच्या विरोधामध्ये कुठला संघ खेळेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या। मॅच ला सुरुवात 4 ओव्हरचा सामना आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी हेमंत पाटील आलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं आणि धावा डिफेंड केल्या होत्या, काही सामना फिरला होता। यस नमित पाटीलने षटक हाताळलं होतं, एक मॅच विनिंग परफॉर्मन्स राहिला होता। 7 बॉल मध्ये 11 धावा डिफेंड केल्या CR पाटील फाउंडेशन टीमने। मॅच ला होती सुरुवात। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले, भावेश आणि शुभम अशी जोडी आहे। शुभम पाटील आणि भावेश कोळी। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हेमंत पाटील आलाय। पहिला बॉल, पहिलाच बॉल इंटू द ब्लॉक होल, स्वतःच्या फॉलो चेंडू अडवतोय। इथे डॉट बॉलची सांगता होती। पहिलाच बॉल अगदी खोडवट टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय, सन्मान दिला गेलाय, खाता उघडायचंय। पहिला बॉल डॉट आलाय। 4 ओव्हरचा सामना आहे, पॉवर प्लेचे एकमेव षटक आहे, त्यामुळेच या स्क्रीनवर ज्या ट्रॉफीज आपण पाहू शकतो तरी देखील कमी गतीचा चेंडू आहे, पडल्यानंतर आतमध्ये आलाय। बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, डॉट बॉलची सांगता होती। ही ट्रॉफीज आहे ना, सगळ्यांना आकर्षित करणारी ट्रॉफीज आहे आणि ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोण पटवेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। पहिल्याच वर्षी चंद्रकांत जोमा मडवी यांच्या स्मरणार्थ आदरणीय तृषांत मडवी यांच्या सौजन्याने हे ट्रॉफीज, ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक पाहू शकतो आणि या संपूर्ण ट्रॉफीज यावेळी देखील स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाही। काय घडलंय, डायरेक्ट हिट केला जातो रवी म्हात्रेच्या माध्यमातून, पण पॉपिंग क्रीज मध्ये शुभम पाटील अजूनही तैनात आहे। पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 0। 3 डॉट बॉल येत असताना अप्रतिम असं टेलिकास्ट की स्कोररच्या माध्यमातून केलं जातं। ओमकार दैवी यांचं देखील कौतुक करावं लागेल। सोनू पाटील असेल, मैत्री आज येथे उपस्थित नाहीये, त्याला देखील आम्ही मिस करतोय। फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येईल त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतो फरार। भावेश कोळीच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार। पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 4थ्या बॉलवर षटकार आलाय। आडव्या बॅटने पुन्हा एकदा फर्स्ट स्ट्रोक लगवलाय, क्षेत्ररक्षक खाली राहुल कांबळे चूक करणार नाही, विकेटचं होतोय पतन। धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम गावदेवी राबाळे संघाला। आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला, टॉप एज लागली होती आणि भरपूर पल्ला गाठला होता राहुल कांबळेने आणि खूप चांगला झेल पकडलाय। विकेटचं होतं पतन, पहिला गडी गारज होते 6 या आकड्यावर।
शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या संख्येने साजरी केली जाते. म्हणूनच म्हटलं जातं की सह्याद्रीच्या छाताडातून नांद भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्त वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानचा मुजरा करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय शिवराय. RSC ट्रॉफी 2026 घमासान पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय शिवराय. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा 1 गडी बाद. निबाटर मैदानामध्ये दाखल झालाय समीर पाटील, कॅप्टन ऑफ गावदेवी राबाडी संघाचा, आणि शुभम पाटील ज्याने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवलं होतं. आता गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या मॅचचा हिरो मिस्टर नमित अशोक पाटील ज्याने 4 धावा डिफेंड केल्या 6 बॉल मध्ये, तो गोलंदाजी ट्रॅकवर. फटका हवेत आहे. फटका फसलाय. शुभम पाटील फसलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना फलंदाज बाद झालाय शुभम पाटील. मागच्या मॅचचा हिरो या मॅच वर 0 वर बाद होत असताना फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. बोला. ओके. चला, मान्यवर उपस्थित आहे त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय अतिथी मान्यवर मी आदेश यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जय अनिल गवते साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. जय गवते साहेबांचा सन्मान समाजसेवक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. अगदी त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. सगळेच अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. या सगळ्यांचं हार्दिक स्वागत RSC ट्रॉफी 2026 मध्ये. ओव्हर क्रमांक 2 पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. ओमकार नारायणकर स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करायला लागलीत. षटक क्रमांक 2 4 ओव्हरचा सामना आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजची अखेरची रात्र आणि अखेरच्या रात्रीमध्ये RSC ट्रॉफी 2026 चा चॅम्पियन कोण होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. सामना क्रमांक 4. बॉल अगदी ढकलून दिले थ्रू द कव्हर. कौशल पाटील वेगाने येईल तोपर्यंत थ्रो करेल आणि एकच धाव येते. मागच्या मॅच मध्ये कौशल पाटील 12th मॅनच्या भूमिकेत होता. एक धाकड फलंदाज म्हणून जाणला जातोय. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातोय. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गावदेवी राबाडी टीम कडून बॅटिंग करत असताना समीर पाटील आणि ओमकार नारायणकर. इथे पुन्हा एकदा प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होत असताना नमित पाटीलने या मॅच मध्ये देखील कमाल केली. चांगलं षटक हाताळलं गेलं. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या फक्त 9 धावा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी टीमला बॅकफूटला घेऊन गेला, पण समीर अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. मॅचची एज. फलंदाज बाद होत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 वर 3 गडी बाद.
चला ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अभि आलाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये पहिले षटक हाताळलं होतं. आता तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करत असताना निबाटर श्रेष पाटील. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, डॉट बॉलची सांगता होते. ओमकार नारायणकर देखील स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. गोलंदाजी करत असताना CR पाटील फाउंडेशन कुमार 11 रुपये टीम आपली गोलंदाजी मधली दादागिरी पेश करत असताना धावदेवी राबवण्या टीमला बॅकफुटला घेऊन गेले. नो बॉलचा इशारा आलाय अंपायरच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंग नो बॉल चा निर्णय देण्यात आलाय. अंपायर अगदी कडवी नजर. कौतुक करावं लागेल गुरुनाथ पाटील यांचं, कौतुक करावं लागेल बंटी कांबळे सरांचं, कौतुक करावं लागेल उदय तांडील सरांचं, कारण की ज्या पद्धतीने अंपायरिंग सुरू आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फ्रीडचा इशारा देखील देत असताना संधी आहे आणि संधीचं सोनं करावं लागेल ओमकार नारायणकरला. फ्रीडचा बॉल आहे आणि त्यामुळेच आता मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. स्ट्रोक चांगला आहे, कव्हर रेझर मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्रक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळते. नितीन क्षेत्रक्षणासाठी पाहायला मिळते डीप मध्ये. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 11 या आकड्यावर 11वर 3 गडी बाद. गावदेवी रबाडे टीम या मॅच मध्ये खेळत असताना अकोटापाचा बॉल आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन करत गोशांकी क्षेत्राजवळ. एकच धाव मिळते. श्रेष पाटील कडे क्षमता आहे, एबिलिटी आहे, भरपूर वर्ष त्याने क्रिकेट खेळले. 30+ क्रिकेट देखील सध्याच्या घडीला गाजवतात. ओरिजिनल हे टाकून टाकलं नाही. ओरिजिनल कुठले गाणे कधी पण ओरिजिनल लावायचं. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. श्रेष पाटीलचा अनुभव या मॅच मध्ये फार महत्वाचा ठरणार आहे आणि त्याच्या बॅटमधून आलाय एक अफलातून क्रॅकिंग षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल नो बॉल, त्यानंतर फील्डच्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर सिंगल आली आणि या बॉलवर आलाय षटकार. श्रेष पाटील क्षमता, एबिलिटी आहे. धावा करावे लागेल. 35-40 पर्यंत मजल मारावे लागेल. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. नमित पाटील वेगाने येईल तोपर्यंत एकच धाव मिळते. ओव्हर क्रमांक 3 सुरू असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. अभि या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर थोडासा कन्सिक ठरतोय, कारण की या ओव्हर मध्ये आतापर्यंत अभिने 10 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल. तेच तर चेंडू टॉप एज स्वतः अभि त्या खाली जाईल आणि कॅच होते. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. ओमकार नारायणकरला जीवनदान मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद, 20 धावा. गावदेवी रबाडे टीम बॅटिंग करत असताना पोचत नाहीये आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील टीम गावदेवी रबाडे संघाला. श्रेष पाटील चांगली बॅटिंग करतोय. जिकडे सिंगल होते तिथे डबल आली. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा करावा लागतील. 10-15 धावा आल्या तर नक्कीच चुरस पाहायला मिळेल आणि ती चुरस दाखवण्यासाठी तुम्हाला स्कोर बोर्डवर धावा कराव्या लागतील. फटका चांगला आहे. टायमिंग नाहीये. इथे फटका फसला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. नमित पाटीलने पकडलाय. झेल संपलाय. श्रेष पाटीलचा खेळ. फलंदाज बाद.
23 धावावर गडी बाद होत असताना प्रेरणादायक गीत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण ऐकत असताना बघतोस काय मुजराकर या चित्रपटातील हे गीत. थँक्यू व्हेरी मच. चला बाईक ये जा करतात त्यामुळे आयोजन कमिटी प्लीज या गोष्टीवर लक्ष द्या, अन्यथा तो मेन गेट बंद करण्याची व्यवस्था करा. मॅचच्या दिशेने जाऊया. खोलगटापाचा चेंडू आहे, कुदून काढला चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अभि पाहायला मिळेल. दरम्यान सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24-24 आकड्यावर. शेवटचे 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर. गावदेवी राबाडे टीम या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवर ओमकार नारायणकर ज्याच्या 6 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा भन्नाट वेग धारण केला गेलाय. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. बीमर चेंडू हाताळला गेलाय. वेगवान चेंडू बीमर चेंडू त्यामुळेच दंडित केलं गेलं. येस चला रिव्ह्यू घेण्यात आला आणि पाहणी करत असताना उदय तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू बीमवर आहे की नाही ते पाहिलं जाईल. स्क्रीनवर आहे, स्क्रीनवर दाखव. नो बॉल. नो बॉलचा इशारा केला जातोय. टीमला मिळेल अतिरिक्त स्वरूपात धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 ऑन अ स्कोर बोर्ड. बीमर चेंडू पाहायला मिळते. अगदी कमरेच्या वर हा बॉल ओमकार नारायणकर ने दाद मागितली होती आणि ती उचलून धरली होती पण डिक्लेअर देखील आला. 26-26 शेवटचे 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टप्पाचा बॉल फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. नो बॉलचा इशारा आहे. फ्री हिट आहे त्यामुळेच फलंदाज बाद होऊ शकणार नाहीये. फ्री हिटच्या बॉलवर 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 27. प्रशांत मडवी यांचं देखील कौतुक करावं लागेल या स्पर्धेसाठी, ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या पित्ताश्रीच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची बाईक येथे पुरस्कृत केले त्याबद्दल त्यांचा देखील आभार. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये ज्याचं नाव आहे RSA ट्रॉफी 2026. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा राकेश येत असताना डाऊन द लेग साइड दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. या ओव्हर मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करत असताना राकेश निलगोडे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना राकेश निलगोडे पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे वेगवान चेंडू आहे, शराचा वेध घेतोय गणेश पाहायला मिळते. ओमकार नारायणकरने मात्र 7 बॉलचा सामना केला पण 7 बॉल मध्ये एकही मोठा हिट करता आला नाही. श्रेयश पाटीलच्या बॅटमधून षटकार जरूर पाहिला पण कुठलाही बॅटर इथे तग धरू शकला नाही. शुभम पाटीलने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवलं होतं पण तो देखील लवकर बाद झाला त्यामुळेच धावफलक थांबलं गेलं, स्थिरावलं गेलं. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल देखील येतोय डॉट. अशा तऱ्हेने 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर आणि 30 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना गावदेवी राबाडे टीमने बघूया या 24 बॉल मध्ये 30 धावा कशा पद्धतीने या डिफेंड केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावांचा
पाठलाग केला जाईल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय RSC ट्रॉफी 2026 चा घमासान. तोपर्यंत जाऊया DJ मास्टर कडे, ऐकूया एक मधुर गीत. की स्कोरच्या माध्यमातून ओमकार दळवी यांच्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळेच राबाडे गावचे धुरंधर खेळाडू टिपले गेलेत. खूप चांगलं कॅमेरा वर्क ओमकार दळवी मैदानाच्या आतमध्ये येत असताना. श्रेष असेल, ओमकार असेल, जय असेल, हे सगळे पाहायला मिळेल. चला, आज शिवजयंती आहे. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणाचा दिवस आहे. महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढत असताना स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेच्या हितासाठी राज्य घडवले. ज्यांचे विचार, ध्येय आणि नेतृत्व आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. जात पात भेद विसरून 18 पगड जातींना सोबत घेऊन राजांनी स्वराज्याचं स्वप्न घडवलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरुद्ध उभे राहत स्वराज्याची ज्योत पेटवली. शिस्तबद्ध सेना, गनिमी कावा, किल्ल्यांची बळकट जाळे आणि प्रजेला न्याय देणारा राज्यकारभार यामुळेच त्यांना आदर्श शासन घडवले. रायगड जिथे राज्याभिषेक होऊन स्वराज्याचे अधिकृत रूप मिळाले आणि सर्वसामान्यालाही सुरक्षितेची व सन्मानाची जाणीव झाली, अशा रयतेच्या राजाला या जन्मनिमित्ताने आपण मानाचा मुजरा करतोय. चला, मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम पाटील येतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज नमित अशोक पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवर क्वीन ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील. पहिलाच बॉल फेकलाय. नाव आहे नमित अशोक पाटील. माझ्या खेळण्याची अलगच आहे रीत, माझ्या खेळण्याची अलगच आहे अदा. नाव आहे माझं नमित अशोक पाटील, जो मैदानामध्ये विध्वंसा, आक्रमण आणि विस्फोटक फलंदाजी करतोय त्याचा नमुना पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतोय. क्रॅकिंग षटकार. आतमध्ये पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतोय नमित अशोक पाटीलचा. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन लगत, वन बाउंस सीमारेषी पलीकडे नमित अशोक पाटीलचा शो सुरू आहे. चेज इज ऑन. चौकार.
शॉट ब्युटिफुल स्ट्रोक नमित पाटीलच्या बॅट मधून पहिला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेपलीकडे दुसरा बॉल आपण कव्हर रिजन मध्ये ओमकार दळवीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी बिहाइंड बॅट्समन कॅमेरा सेफ आउट खेला अगेन स्ट्रोक बट हिट फॉर टॅट तू शेर है तो मैं सवा शेर हूं शुभम पाटील ने खेला है नमित पाटीलला ढेर पहिला धक्का लागतोय CR पाटील फाउंडेशन टीमला फलंदाज नमित पाटील बॅक टू द डगआउट संख्या फटका हवेत आहे लॉंग ऑन ड्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये इनफिल्डच्या वरून चेंडू होतोय फरार चेंडू सीमा दिशा पार चौकार रयतेचा राजा जो आम्ही हात अख्खूट टप्प्याच्या बॉलला स्क्वेअर कट केलाय चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिती चांगली सुरुवात 30 धावांचा पाठला करत असताना पहिल्या 5 बॉल मध्ये टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर म्हणजे 5 बॉल मध्ये अर्ध काम पूर्ण झालंय CR पाटील फाउंडेशन टीम विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येत असताना सुरुवात चांगली दमदार करून दिली यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि राहुल कांबळेला परतावा लागेल विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद होत असताना पहिल्या ओव्हर साखे इकडे संपलाय टीमची धावसंख्या 15 वर 2 गडी बाद नेक्स्ट मॅच नवसाथी दिवा वर्सेस दिविशा 11 ऐरोली असा सामना असेल अवघ्या 2 ओव्हर नंतर आपण नवसाथी दिवा टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि त्यांच्या अगदी टॉस केला जाईल त्यामुळेच ही टीम देखील सज्ज होईल आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज शिवजयंती निमित्तानं RSA ट्रॉफी 2026 अंतिम दिवस रंगला जाईल थोड्याच वेळात अगदी ठाणे लोकसभा सन्माननीय खासदार आणि संसदपट्टू आदरणीय नरेशजी मस्के साहेबांचं आगमन या स्पर्धे कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत त्यांचं देखील शाही स्वागत आपण या मंचावर करणार आहोत आणि अगदी फ्लड लाईट मध्ये ही भव्य दिव्य स्पर्धा पाहू शकताल आणि रवी म्हात्रे बघा कसं ज्याप्रमाणे IPL मधील अगदी टेलिकास्ट असतं त्याप्रमाणे क्लिक स्कोरच्या माध्यमातून खेळाडूला फॉलो केला जातोय आणि सगळेच काम करत असताना ओमकार दळवी सोनू पाटील आणि कॅमेरामन अजिंक्य असेल पारस असेल या सगळ्या युनिटीने भरपूर चांगलं काम केलंय भूषण पाटील ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर भावेश पहिलाच बॉल टॉप चेंडू हवेत आहे त्या खाली समीर कॅप्टन आहे मागच्या मॅच मध्ये भूषण पाटीलने 46 धावा केला होता या मॅच मध्ये 0 वर परतलाय विकेटचे पतन होते तिसरा धक्का लागतोय CR पाटील फाउंडेशन टीमला फलंदाज बाद
व्हेरी मच बॉस आणि थँक्यू व्हेरी मच शिवा जाधव, कारण की आज हे संपूर्ण माहोल अगदी छत्रपती शिवाजी महाराज मय करून ठेवलं आणि त्यांच्या जयंती निमित्तानं तुम्ही जे गीत लावत असताना प्रत्येकाचे अगदी अंगाला शहार येणारे हे गीत आहे. चला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालात. उमेश कांबळे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. येथे इशाराचा वेध घेतलाय अंपायरवर मोठी अपील, पण ते फलंदाज बाद होत असताना लगातारच्या 2 बरोबर 2 विकेट. काय सामना, लाजबाब सामना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, पण त्यानंतर लगातारच्या 2 बरोबर 2 विकेट. आता इक्वेशन बदललंय. आता इक्वेशन आहे 16 बॉल 15 धावा आणि अशी कंडिशन या स्पर्धेमध्ये ज्या वेळेस आले ना त्या वेळेस गोलंदाजी करणारी टीम जिंकली आहे. कारण की आजही आठवतोय तो सामना म्हणजेच रुद्र 11 माफी वर्सेस करंजा देवी शिरवणे. अगदी 16 बॉलमध्ये 14 करायच्या होत्या, पण शेवटच्या बॉलवर 10 धावा राहिल्या. सामना फिरला, सामना पलटला, म्हणूनच ही स्पर्धा त्यासाठी जाणली जाते. चला नेक्स्ट मॅच नवसाते दिवा वर्सेस दिविशा 11 ऐरोली असा सामना मैदानामध्ये रंगताना दिसेल. काही क्षणातच आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे नवसाते दिवा टीम किंवा प्रतिनिधी तुम्ही उपस्थित असाल तर टॉस साठी प्लीज या. मगाशी पण 6 बॉल 4 होते त्यांच्याच विरुद्ध. बीएस मध्ये खेळतो. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. निलगुडे का? राकेश निलगुडे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटची ओव्हर हाताळली होती. इथे हॅट्रिक होईल का? क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. 3 बॉल 3 विकेट. भावेश कोळीने कमाल केली आहे. मॅच अगदी वेगळ्या वळणावर येऊन येत असताना या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक साधली गेली आहे. मागच्या मॅच मध्ये रोहन म्हात्रेने हॅट्रिक साधली होती आणि या मॅच मध्ये आता भावेश कोळी तेच करत असताना तिसरा खेळाडू ठरलाय हॅट्रिक साधणारा. RSA ट्रॉफी 2026 मध्ये इक्वेशन बदललंय. भावेश कोळीच्या या 3 बॉलवर WWW चा शिक्का आता पाहायला मिळते. आता 15 मध्ये 15 मॅच ऑन आहे. आता मॅच बनवू शकते. किनारों पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जब तक न सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कौशल पाटील फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता इक्वेशन आहे 15 मध्ये 14. 15 बॉल 14 धावा. चला सामना स्पीडअप करा. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. बंटी कांबळी यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, त्यामुळेच त्या अनुभवाला चॅलेंज करू नका. मॅचला होते सुरुवात. 15 मध्ये 14 करायचे. कौशल पाटील. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. पुन्हा लगातार 2 व्हाईट बॉल. ज्यावेळेस चांगली गोलंदाजी होते त्यावेळेस चुका करत असताना भावेश कोळी. कौशल पाटीलची आज ही देखील खेळ आठवते. तुर्बा प्रीमियर लीग TPL मध्ये 7 बॉल मध्ये 7 षटकार लगवले होते. इतका घातक खेळाडू आहे. फटका हवेत आहे. चेंडू जातो मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे एकदा मीठी. खरा फेकी पाहायला मिळते. बॅकअप आहे. बॅकअप महत्वाचा आहे. आता इक्वेशन येऊन ठेपले ते म्हणजेच 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉल मध्ये अजूनही करायचे 12 धावा. 14 चेंडू 12 धावा. 12 धावा 14 चेंडू. रवी म्हात्रे वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा. भरपूर वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केली. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. तुर्बे गावासाठी, गजानन तुर्बे टीमसाठी असेल किंवा CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमसाठी आज एक मातबर खेळाडू म्हणून गणला जातोय. येथे देखील पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. खराब चेंडू पाहायला मिळते. 3 लगातार
येथे अतिरिक्त स्वरूपाच्या धावा खर्च करत असताना एक एक धाव फार महत्वाची आहे. क्रुशियल मोमेंटला भावेश कोळी चूक करतोय आणि या मॅच मध्ये एक एक चुकी तुम्हाला महागात पडेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया इक्वेशन पाहायला मिळते. 11 करायची आहेत अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ऑफ स्टंप वर मारा ठेवला गेला. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. बॅटचा फेस ओपन केला. अगदी सिंगल कंप्लीट केली गेली. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे 10 धावा. 13 चेंडू 10 धावा. 10 धावा 13 चेंडू. सगळ्यांचंच लक्ष. चला नवसाती दिवा टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. फालतूमध्ये मॅच नंबर माहिती का? 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. प्ले एंड मिस. काय घडलंय? विकेट किपर देखील चूक करतोय. आता इक्वेशन बदललंय. आता जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. सामना अजूनही समांतर आहे. सामना अजूनही दोन्ही बाजूने झुकलेला आहे. सामना अजूनही वेगळ्या स्तरावर जाऊ शकतो. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे 10 धावा. मॅच बनू शकते. ही ओव्हर फार महत्वाची आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना रोहन म्हात्रे मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक साधली होती. रोहन म्हात्रेने या मॅच मध्ये आता किफायती गोलंदाजी करावी लागेल. विकेट प्राप्त करावी लागेल तरच हा सामना जिंकू शकतो. अन्यथा तुमचे एक एक चूक महागात पडेल. मागच्या ओव्हर मध्ये भावेश कोळीने चुका केल्या होत्या. 3 वाईट बॉल हाताळले. 3 धावा फार महत्वाच्या होत्या. त्यामुळेच हे प्रेशर आणणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10 करायचे. रुद्र 11 माफी वर्सेस करंजा देवी शिरोमणी. तो सामना कशा पद्धतीने रंगतदार ठरला. मागचा सामना देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळाला. 7 बॉल मध्ये 4 धावा डिफेंड झाल्या. स्लॉक केला जातोय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. काय घडलंय? कॅच होती. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. एक एक चूक तुम्हाला महागात पडेल. एक एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून परतावा लागेल. एक एक चूक या स्पर्धेसाठी तुम्हाला 365 दिवस वाट बघायला लावेल. नवसाती दिवा टीमचा कॅप्टन प्लीज या. प्लीज या. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येईल तौफिक. तोपर्यंत सिंगल मी देईल. चला कॅप्टन नवसाती देवा टीमचा कॅप्टन लगेचच या टॉस साठी. 10 बॉल 8 धावांची आवश्यकता. कॅच सुटली की मॅच सुटली येणारे चेंडू जाऊन सांगतील. फटका हवेत आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. भावेश कोळी वेगाने येईल. एकदा तर कंप्लीट झाली. दुसरी तो घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न वास्तविक करायला हवा होता. चान्स घेणं गरजेचं होतं. इक्वेशन बदललंय. आता इक्वेशन येऊन ठेपलं. 9 बॉल 7 धावा. डॉट बॉल आला तर नक्कीच मॅच मध्ये चुरस येईल. आदेश नवसाती दिवा टीमचा कॅप्टन असेल तर प्लीज आपण खाली टॉस करून घ्या. वेळ फार महत्वाचा आहे. बॅटची एज. काय घडलं? क्लीन बोल्ड. ओ माय गॉड. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. कहाणी में ट्विस्ट. सुपर मॅच. लाजवाब सामना. अप्रतिम सामना पाहायला मिळते. आता मॅचचं इक्वेशन येऊन ठेपलंय. आता 8 मध्ये 7. आमचे परम मित्र रितेश भोईती यांचं देखील आगमन झालं. वेलकम रितेश. खूप चांगला आणि अगदी गुड स्वभावाचं व्यक्तिमत्व जो गावदेवी आयुर्वेद टीम साठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय.
चला मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटरेस्ट आलाय. लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळालं. चला नवसा ते दिवा टीमचा कॅप्टन प्लीज या, कारण की दिविशा 11 ऐरोली टीमचा कॅप्टन मगाचपासून उभा आहे, त्यामुळे टॉस करून घ्या प्लीज. तिकडेच कर कस त्याचं तिथेच कर. तिकडेच टॉस करा आदेश आणि आम्हाला निर्णय फक्त सांगा. चला इक्वेशन बदललंय. 8 बॉल 7 धावांची आवश्यकता. काय कॅमेरा वर्क, अगदी यशचांदचा वेध. फलंदाज बाद होत असताना मॅच ऑन आहे. चेस आणि डिफेंड इज ऑन. खोलवा टपाचा चेंडू आहे, खोदून काढला. 1 धाव कंप्लीट झाली. 22 कोळी वेगाने येईल. 1 धाव झाली आहे. आता 6 करायचे 7 बॉल मध्ये. 7 चेंडू 6 धावा. 7 चेंडू 6 धावा. 6 धावा 7 चेंडू. वाडा मॅच काय चुरस पाहायला मिळते. दिविशा 11 विन द टॉस अँड गणेश शिव कारंडे लगेचच डिसिजन कळवायचं आणि ही मॅच संपल्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. चला रंगतदार सामना आहे, अप्रतिम सामना आहे. आता 7 मध्ये 6 करायचे. रवी मात्रे सेकंडवर बॉल मिळते. रोहन मात्रे चांगली गोलंदाजी करत असताना 6 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. मॅच होतीये फिनिश. नाव आहे रवी मात्रे. मिड विकेट बाउंड्री लागत सीमा रेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. वेलफेअर टीम CR पाटील फाउंडेशन कुमार 11 रुपये आणि हार्डलक गाव देवी रबारी टीम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. दिविशा 11 ऐरोली टीम तुम्ही टॉस जिंकला. लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे आणि डिसिजन त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. चला मॅच समरी पाहायला मिळते. गावदेवी रबारी टीमने 29 केल्या. 30 धावांचं टार्गेट. त्यामध्ये श्रेयश पाटीलचे 11 धावा, नाबाद ओमकार नारायणकरचे 7 धावा आणि या मॅच मध्ये धावा करत असताना थोडंच पाहायला मिळाली. सगळी 6 बॉल 7 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार लगवला आणि एक षटक अगोदर हा सामना संपलाय. पण नमित पाटीलने सुरुवात चांगली करून दिली. 3 बॉल मध्ये 10 धावा केल्यात आणि नमित पाटीलने गोलंदाजी करत असताना अगदी 3 धावा देऊन 2 विकेट प्राप्त केलेत. चला तर नमित पाटील ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. पुन्हा एकदा खेळाडू पाहायला मिळते. चंद्रकांत पाटील टक्या, राज पाटील असेल.